श्री स्वामी समर्थ. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. तुमचं पुन्हा एकदा प्रिया लाईफस्टाईल या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे गुरुवार, तर सर्व स्वामी सेवकांना शुभ गुरुवार. मी आज आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो आणि स्वामी कृपेने तुमच्या मनातली सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून ही स्वामीचरणी प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करते. गुरुवार म्हटलं की सर्व स्वामीकरांचा आवडता दिवस यासाठी म्हटले तर गुरुवारी आपण मनाशी ठरवतो की आज गुरुवार आहे तर मी कुठेतरी केंद्रात जाणार, मठात जाणार, स्वामींची जेवढी जास्ती सेवा माझ्याकडून होईल तेवढी मी करणार. म्हणजे गुरुवारी आपण इतर वेळेला आपल्याला जरी सेवा करायला जमलं नाही तरीसुद्धा आपण गुरुवारी वेळात वेळ काढून स्वामींची सेवा करतो, तारक मंत्र तरी ऐकतो किंवा स्वामींचा जपमाळ करतो, स्वामी चरित्र वाचतो. यासाठी सर्व स्वामी सेवेकरांचा गुरुवार हा अतिशय आवडता दिवस असतो. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारी काही गोष्टी करायच्या नाहीत हे सांगणार आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्या घरातील कुळस्त्रीनेच या गोष्टीपासून सुरुवात करावी. तर ज्या घरामध्ये नवरा बायकोंची भांडणं, मुलगा होत नाही किंवा एखाद्या व्यक्तीचे लग्न ठरत नाही तेव्हा त्या व्यक्तीचा गुरुग्रह हा खराब असतो. मला एवढं माहिती आहे की ज्यांचा गुरुग्रह हा स्ट्रॉंग असतो त्या व्यक्तींची कोणतीच कामं ही अशक्य नसतात. त्यांच्यावर साक्षात दत्त महाराजांचा, श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद त्या व्यक्तींवर असतो. ज्यांचा गुरुग्रह स्ट्रॉंग असतो त्यांची अडलेली सगळी कामं पूर्ण झालेली असतात. त्यासाठीच ज्या व्यक्तींचा गुरुग्रह हा स्ट्रॉंग नसतो त्यांनी आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. त्या मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला. आपला गुरुग्रह खराब का होतो बघा. गुरुवारी आपण केस धुवायचे नसते हे सर्वांना माहितीच आहे, म्हणजे सगळ्यांच्या ऐकण्यात आहेच. तरी पण काही जण गुरुवारी केस धुतात, पण खरं म्हणायला गेलं तर गुरुवारी केस धुवायचेच नसतात. यामुळे आपला गुरुग्रह खराब होतो. तसेच गुरुवारी घरातील जाळ्या जळमाट्या, अडगळीचं सामान, जास्त प्रमाणात आपण साफसफाईसुद्धा गुरुवारी करायची नसते. गुरुवारी फरशीसुद्धा पुसायची नसते. यामुळे आपला गुरुग्रह खराब होतो. आता काही लोक बोलतील की गुरुवार हा आपल्या सर्व स्वामी सेवकांचा आवडता दिवस आहे, या दिवशी तर आपण जास्त करून घरातली साफसफाई करतो. पण असं नाही. गुरुवारी साफसफाई करायची पण थोड्याशा प्रमाणातच करायची. जास्त प्रमाणात आपण साफसफाई करायची नसते. त्यामुळे आपला गुरुग्रह खराब होत जातो. हे याच्या पाठीमागचे कारण आहे. सफाई तर आपण अशी रोज करत असतो घरातली, पण गुरुवारी जास्त प्रमाणात म्हणजे दर महिन्यात जसं आपण डबे वगैरे काढून घरातील जाळ्या जळमाट्या करतो तो कोणताही प्रकार गुरुवारी आपल्याला आपल्या घरात करायचाच नाही. तुम्ही गुरुवारी थोड्या प्रमाणात फरशी पुसू शकता आणि झाडू मारू शकता. जर तुम्हाला डोके धुवायचे असेल तर तुम्ही गुरुवारच्या आदल्या दिवशीच तुम्ही असं नियोजन करा की जे करून काही लोक असे बोलतात की आता आम्ही नॉनव्हेज खाल्लेलं असतं मग आम्हाला गुरुवारी डोकं धुवायलाच लागतं. तर मला असं म्हणायचं की तुम्ही जर नॉनव्हेज वगैरे जर खाल्लं असेल तर तुम्ही ते आदल्या दिवशीच तुम्ही तुमचे डोके धुवून घ्या. शक्यतो ते खाणं टाळाच तुम्ही, कारण बुधवारी नॉनव्हेज वगैरे खाऊच नका की जेणेकरून आपल्याला असा कोणताही प्रकारे गुरुवारी डोकं धुवायला लागणार नाही. आणि त्यातून जर तुमच्याकडनं असं झालं तर तुम्ही आदल्या दिवशीच डोके धुवा, पण गुरुवारी तुम्ही डोके धुवू नका. ह्या सर्वांमुळेच आपला गुरुग्रह हा खराब होत जातो. तर सांगायचं एवढंच आहे की तर गुरुग्रह या सगळ्यांमुळे आपला खराब होत जातो. जर तुम्हाला गुरुवारी असं वाटलं की नाही लादी पुसलीच पाहिजे किंवा झाडू तर आपण मारायचंच आहे, बिना झाडू मारता नाही राहायचं, तसं थोड्या प्रमाणात आपण आपल्या घराला साफसफाई करा. जो आपण नॉर्मल झाडू रोज मारतो तशा प्रकारचा आपल्याला झाडू मारायचाच आहे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल तर फरशी खूपच खराब झालेली आहे तर तुम्ही देवाची रूम असेल ती पुसली तरी चालेल, पण शक्यतो ह्या सगळ्या गोष्टी टाळाच तुम्ही. आदल्या दिवशीच तुम्ही फरशी वगैरे पुसून ठेवा, केस धुवून ठेवा की जेणेकरून तुम्हाला गुरुवारी कोणत्याही प्रकारची अशी कामं करावी लागणार नाहीत. गोष्टी आहेत त्या तुम्ही गुरुवारी पाळल्याच पाहिजेत. म्हणजेच तुमचा गुरुग्रहाचा प्रभाव जो तुमच्यावर असतो तो कुठेतरी कमी होत जातो. तर मी आता तुम्हाला गुरुग्रह स्ट्रॉंग कसा करायचा ह्याविषयी सांगते. आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत, त्यामुळे स्वामींचे नाव जरी आपल्या मुखात घेतले तरीसुद्धा आपली सर्व कामे मार्गी लागतात. तरीसुद्धा मला तुम्हाला काही नियम यामध्ये सांगायचे आहेत की गुरुग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी आपण पिवळे वस्त्र धारण करावे, म्हणजेच आपला गुरु जास्तीत जास्त प्रमाणात स्ट्रॉंग होईल. तसेच पिवळे दान करावे. म्हणजे काय तर एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही म्हणजे स्वामींच्या मंदिरात जाऊन किंवा गणपतीच्या मंदिरात जाऊन, तुमच्या शेजारी कोणतंही मंदिर असेल त्या मंदिरात जाऊन तुम्ही पिवळ्या रंगाचे गोड पदार्थ अर्पण करू शकता. म्हणजे पेढे, बर्फी, पिवळ्या रंगाची जी पदार्थ असतील ती तुम्ही दान करू शकता आणि अर्पणही करू शकता. गुरुग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दान धर्म करणे. यामुळे गुरुवारी आपण महाराजांची सेवाही केली पाहिजेच. म्हणजेच
विष्णू सहस्रनामाचे पठण केले पाहिजे, त्यामुळे लक्ष्मी प्राप्ती होते आणि आपला गुरुग्रह मजबूत होतो. व्यंकट स्तोत्र, स्त्री सूक्त ह्या पठणामुळे सुद्धा आपला गुरुग्रह मजबूत होतो. म्हणजेच भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीची सुद्धा सेवा आपल्याकडून घडून येते. तसेच गुरुवारी आपण तारक मंत्र 11 वेळा, जरी आपल्याला हे सगळं वाचायला नाही जमलं तर तुम्ही यूट्यूबला लावून ऐकू शकता. म्हणजेच तारक मंत्र 11 वेळा ऐकायचा किंवा पठण करायचा. तसेच स्वामी चरित्राचे अध्ययन वाचायचं. एक माळ श्री स्वामी समर्थांचा जप करायचा. यामुळे काय होतं तर आपला गुरुग्रह हा स्ट्रॉंग होतो आणि जोपर्यंत गुरुग्रह स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत आपली कोणतीच कामं अडलेली मार्गी लागत नाही. त्यासाठी आपण श्री स्वामी समर्थांची सेवा भरपूर प्रमाणात केली पाहिजे. त्यामुळे आपला गुरुग्रह अतिशय प्रमाणात स्ट्रॉंग होईल आणि आपली सगळी अडलेली कामंही मार्गी लागतील. जास्तीत जास्त जेवढी सेवा तुम्हाला जमेल तुम्ही करा. तुम्हाला इतर वेळेस सेवा जमल्या नाही तरी सुद्धा गुरुवारी तुम्ही वेळ काढून या सर्व सेवा करा. यामुळे आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होतो. आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये गुरुग्रह खराब असण्याची कारणे तसेच गुरुग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी काय करावे हे सांगितलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया आता पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये उद्या. श्री स्वामी समर्थ.